ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर मंदिरं सुरू करावीत या मागणीसाठी शिर्डीमध्ये आंदोलन करणाऱ्या भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सोडून दिलं। राज्यातील मंदिरं सुरू व्हावीत यासाठी भाजपने आज राज्यभर आंदोलन केलं। आज आचार्य तुषार भोसले आणि साधू महंतांच्या नेतृत्वामध्ये शिर्डीमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं आणि जोपर्यंत साईंचं दर्शन होत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा देण्यात आला। मात्र पोलिसांनी भाजप नेत्यांना ताब्यात घेतलंय। आज सकाळपासून आंदोलन सुरू होतं। उपोषण शिर्डीच्या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर सुरू होतं। मात्र आता थोड्या वेळापूर्वी पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। आपण बघताय हे सर्व आंदोलक आहे। महंत सुधीर, पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेतलं? पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी ताब्यात घेतलंय। शिर्डीचं आंदोलन आम्ही अतिशय शांततेने करत होतो। अत्यंत दुःखाची गोष्ट ही महाराष्ट्रात घडली आहे। आम्ही या ठिकाणी सरकार आणू शकतो तर सरकार पाडू देखील शकतो। मागणी धुडकावून लावली। या राज्यामध्ये भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल, असा ठाकरे सरकार साधू संतांचा अपमान करणार। आपण बघतोय पोलीस आता सर्व आंदोलकांना घेऊन गेलेले आहेत। आचार्य तुषार भोसले हे या गाडीमध्ये गेलेले आहेत। त्यांच्या पाठोपाठ साधू महंत यांना पोलिसांनी गाडीमध्ये ताब्यात घेतलेलं आहे। मोठा पोलिसांचा फौजफाटा इथे ताब्यात झालेला होता। उपाधीक्षक सर कुठल्या सर काय कारवाई झालेली आहे नेमकी? थांबा जरा, काय कारवाई झालेली? एक मिनिट, गाडी घ्या, चला पुढे, तिकडे किती जणांना ताब्यात घेतलं? तिकडे पुढे आम्ही किती जणांना ताब्यात घेतलंय माहित नाही ना अजून। हे पोलीस उपअधीक्षक आहेत सातव, त्यांनी बोलण्यास नकार दिलेला आहे, प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे। आता मी मंदिर प्रशासनाला आहे। पोलीस स्टेशन प्रशासनाची जी कारवाई आहे त्याच्याबाबतची माहिती तुम्हाला पोलीस स्टेशनला मिळेल। प्लीज त्या ठिकाणाहून तुम्ही घ्या। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, शिर्डी।